हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशकात आज सत्ता ठरणार. नाशिक महापालिकेमध्ये शिवसेनेला भाजपसोबत घेण्यासंदर्भात सस्पेन्स कायम. भाजपच्या नगरसेवकांना गटनेत्यांकडून व्हीप जारी. अंतिम क्षणी भाजप शिवसेनेची युती होणार का याकडे लक्ष. अजित पवारांच्या विमानात काय झालं आणि कसं घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन. बैठकीनंतर रोहित पवारांचं सूचक विधान. तर रोहित पवार विमानातली कोणती माहिती आता उघड करणार याकडे लक्ष. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दादांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, नाना पटोलेंची मागणी. हॉटेल बीट्स लिलाव प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. या ठिकाणी राज्य सरकारकडून चौकशी समितीत बदल. तर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती प्रकरणाचा छडा लावणार. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी. खंडाळा घाटाजवळ वाहतूक कोंडीचं चित्र. वाहनांची गर्दी आणि नियमांच्या उल्लंघनामुळे ही कोंडी. नागपूरच्या इतवारीमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश. 13 ते 16 वर्ष वयोगटातील 6 बालकांचे रेस्क्यू. सर्व मुलं बिहारमधील असल्याची माहिती. महिला आणि बालविकास कामगार संरक्षण पथकाची ही कारवाई. हवेची गुणवत्ता सुधारा अन्यथा दंड भरा. केडीएमसीचा कडक इशारा. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मेट्रो बिल्डर कंत्राटदारांना केडीएमसीची नोटीस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव हार्बरची लोकल सेवा 3 महिने बंद राहणार. वांद्रे खार दरम्यान जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार.